उन्हाळ्यामध्ये जसा जसा उष्णतेचा दाह वाढत जातो तसं पाणी पिण्यावर जास्त आपला भर असतो. पण जेवणासोबत अशी जर काही थंडगार कोशिंबीर किंवा जर का सॅलड असेल तर मग मात्र 2 घास जास्तीचे जातात. तुम्हाला वेट लॉस करायचा असेल, स्वतःला हायड्रेट ठेवायचं असेल तर मात्र या उन्हाळा विशेष कोशिंबिरी किंवा सॅलडचे 2 प्रकार आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण काही ही काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर असं काही घेतलेलं आहे जे आपल्याला सॅलडसाठी लागणार आहे. सगळं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि काकडी घेताना ही अशी जी जास्त डार्क हिरव्या रंगाची असते ना ती घ्यायची, म्हणजे ती गावरान असते. त्यानंतर एक छोटा तुकडा काकडीचा कायम खाऊन पाहायचा, जर कडसर असेल तर मग मात्र ती काकडी घ्यायची नाही. आता काकडीचा शक्यतोवर मधला बियांचा भाग घ्यायचा नाही, कारण बियांचा भाग मध्ये ना बरंच पाण्याचा अंश असतो आणि त्यामुळे आपण जी कोशिंबीर तयार करतो त्याला बरंचसं पाणी सुटतं. आणि तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये कोशिंबीर किंवा रायता किंवा सॅलड मागवतो त्याच्या ना पाणी सुटत नाही. तर त्याचं कारणच हे आहे की बियांचा भाग ते लोक घेत नाही. हे असे त्याचे पातळ काप आपल्याला करून घ्यायचे. या पद्धतीने असे कापले ना की छान दिसायला सुद्धा मस्त दिसतात आणि त्याला ना अजिबात पाणी सुटत नाही. आता ही आपण काकडी अशी उभी पातळ कापून घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. टोमॅटोचा सुद्धा बियांचा भाग शक्यतोवर घ्यायचा नाहीये. जर घ्यायचा असेल किंवा तुम्ही लगेचच जर खाणार असाल ना टोमॅटो, गाजर, काकडी किंवा हे जे बनवलेलं आपलं सॅलड आहे ते जर लगेच खाणार असाल, बराच वेळ ठेवणार नसाल तर मग बियांचा भाग घेतलात ना तरीही चालेल. पण जर बियांचा भाग घेतला तर बराच वेळ राहिल्यामुळे त्याला पाणी सुटतं, म्हणून बियांचा भाग मी इथे घेतला नाहीये. आता त्याचबरोबर आपण शिमला मिरची सुद्धा कट करणार आहे. शिमला मिरचीचा क्रंच दाताखाली खूप छान लागतो, त्यामुळे नेहमी शिमला मिरची थोडी तरी आपल्या सॅलड मध्ये घालावीच. आतला हा जो बियांचा भाग आणि हा जो पांढरट भाग आहे ना तो सगळा असा काढून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला ही सुद्धा अशी पातळ उभे काप असे करून घ्यायचे आहेत. शिमला मिरची आपण जेवढी पातळ चिरतो ना तेवढी तिचा क्रंच छान लागतो आणि खायला सुद्धा छान लागते. बघा, अतिशय पातळ असं मी हे कापून घेतलेलं आहे. जे काही आपण कटिंग करणार आहे ना ते अगदी मस्त लांब लांब आणि पातळ करायचं. ते खायला सुद्धा छान लागतं आणि मुळात म्हणजे दिसायला सुद्धा खूप सुरेख दिसतं. रेस्टॉरंटमध्ये याच पद्धतीने कट केलं जातं. आता गाजर तर मात्र आपण लांब लांब आपल्याला तसा कट करता येणार नाही, त्यामुळे काय करायचं तर या पद्धतीने असं थोडेसे तिरके काप देऊन घ्यायचे. आणि मग हे जे तिरके काप आहेत ना ते पुन्हा आपल्याला असे कट करून घ्यायचे, म्हणजे लांब लांब असे छान नूडल्स सारखे आपले हे गाजराचे सुद्धा तुकडे तयार होतात. बरेच जण संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी आपल्या आहारामध्ये सॅलडचा समावेश करतात, तर तुम्ही या पद्धतीने असं हे सॅलड बनवू शकता. आता हे गाजराचे सुद्धा तुकडे मी काढून घेतले. त्यानंतर आता इथे आपण कोबी घेणार आहोत. जर कोबी नसेल तर तुमच्याकडे जर लेट्यूस मिळत असेल ना तर लेट्यूस वापरलं तरीही चालेल. ते आणखीन कोशिंबीरीमध्ये किंवा या सॅलडमध्ये ना आणखीन छान लागतं. पण सगळ्यांकडेच लेट्यूस उपलब्ध असेलच असं नाही, म्हणून मी कोबी इथे दाखवलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे कांदा चिरायचा आहे. तर कांदा सुद्धा ना आपण या बाजूने चिरायचा आहे की जेणेकरून त्याचे लांब लांब असे छान लच्छेदार आपला कांदा तयार होतो. कांदा खाणं हे उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं आहे, कारण कांदा हा प्रकृतीने थंड आहे आणि थंड प्रकृतीचा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारात कांद्याचा समावेश आवर्जून करावा. त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास अजिबात जाणवत नाही. आणि आमच्या इकडे साधारण पांढऱ्या रंगाचे जे कांदे मिळतात, म्हणजे अलिबाग वगैरे या भागामध्ये, ते वापरलेत तरीही चालेल. आता आपण पहिल्या प्रकारचं सॅलड बनवतोय. त्यासाठी मी कांदा, काकडी, शिमला मिरची, गाजर आणि टोमॅटो घातलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडं चाट मसाला घातलेला आहे. लाल मिरची पूड घालायची थोडीशी आणि मस्त असं अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे एक सॅलड ऑइल मिळतं, ते घालायचं किंवा मग ऑलिव्ह ऑइल घातलं तरीही चालेल. काही जण यामध्ये जी ऑलिव्हची फळं असतात ना ती सुद्धा रिंग्स असे कट करून ते सुद्धा घालत असतात, तर ते असतील तर ते सुद्धा ऑलिव्हची फळं तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि हे आपलं पहिल्या पद्धतीचं रेस्टॉरंट स्टाईल सॅलड बनून तयार झालं आहे. हे जर का तुम्ही एक बाउलभर खाल्लं ना तर अगदी तुमचं संध्याकाळचं जेवण जेवायला नको आणि एकदम हेल्दी अशी तुमची ही डिश होणार आहे. बघा, बघूनच असं तोंडाला पाणी सुटते, असं मस्त छान आपलं हे सॅलड बनवून तयार झालेलं आहे.
आता आपण दुसऱ्या पद्धतीचं सॅलड तयार करतोय, त्याकरता दही लागणार आहे. तर बघा, हे असं मस्त सुरीने आपण सहज कापू शकतो. इतकं छान, जसं खरबसाच्या वड्या पडाव्या ना, तशा या आपल्या दह्याच्या वड्या पडतात. तर असं हे दही जर तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, कसं लावायचं ते नक्की बघा. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने दही नक्की लावा. आता आपलं नेहमी आपण जेव्हा कोशिंबीर करतो तेव्हा आपली अशी छान क्रीमी दाटसर कोशिंबीर दिसत नाही. याचं कारण काय आहे, तर हे आपण असं सुरुवातीला दही फेटून घेत नाही. तर काय करायचं, नेहमी असं दही घेतलं की ते फेटून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यामध्ये सगळेच काही जिन्नस असतील ते घालायचे आहेत. आता यामध्ये सर्वप्रथम कांदा, त्यानंतर कोबी. आपण आधीच्या भागामध्ये कोबी घातला नव्हता, पण यामध्ये आपण कोबी घालणार आहोत. सिमला मिरची, टोमॅटो, काकडी, त्यानंतर गाजराचे तुकडे घालायचे आहेत आणि मग यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर काळ्या मिरीची पूड आपण आधी घातली नव्हती, पण आता यामध्ये काळ्या मिरीची पूड घालणार आहोत. त्याचबरोबर चिली फ्लेक्स घालायचे आहेत. याच्याने ना आपल्या या सॅलडचा रंग सुद्धा बदलत नाही आणि तिखटपणा सुद्धा येतो. किंवा मग तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर मग मात्र तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलीत ना तरीही चालेल. आणि जर तुम्हाला तिखट नको असेल किंवा लहान मुलं खाणार असतील तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल. आणि बघा, आपलं मस्त असं हे गारेगार मस्त, जेवढं थंड दही असेल ना तेवढं हे सॅलड खायला खूप छान लागतं. आणि मस्त असं भरपूर सॅलड खाऊन तुम्ही दुपारची भूक सुद्धा भागवू शकता. किंवा जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, जिमला जात असाल, तर अशा पद्धतीचं सॅलड तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला हे सॅलडचे दोन्ही प्रकार कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि मुळात म्हणजे या उन्हाळ्यामध्ये जर हे असे सॅलड खाल्ले तर मग मात्र आपली बॉडी सुद्धा हायड्रेट राहते. आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. वेट लॉस करण्यासाठी हे डाएट खूप फायदेशीर आहे. त्यामुळे या पद्धतीचे, दोन्ही पद्धतीचे हे सॅलड नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.